काय गरज होती तिकडे जायची? हा, तुम्हाला काय झालं असतं म्हणजे? मॅडम हे बघा, तुम्ही जे आता केलायत ना, मला अजिबात आवडलेलं नाही. सॉरी, खरंच सॉरी, पण मला तुम्ही दिसला नाही त्यामुळे मी डायरेक्ट गेले आतमध्ये. काय गरज होती मॅडम हे सगळं करायची? काय गरज होती म्हणजे? एक तर तुम्ही गेलात आणि माझ्यावर चिडून गेलात. तुम्हाला काही झालं असतं तर मी कशी जगली असते? अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःचा जीव माझ्यासाठी धोक्यात घालणार होता मॅडम? का, कशासाठी? कोण लागतो मी तुमचा मॅडम? फक्त मित्र आहे ना मॅडम, मित्रासाठी कोण करतं एवढं? कारण माझा जीव अडकलाय तुमच्यात. काय म्हणालात तुम्ही? मॅडम बोला ना, काय म्हणालात तुम्ही? माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. काय म्हणालात तुम्ही? हो मॅडम बोला ना, काय म्हणालात? माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. अहो सगळ्यांचा एकत्र फोटो काढूया ना. चल जानू ये बाळा, बाबा फोटो काढतायत. जावई बापू या ना, फोटो काढूया. हा एक काम करा, तुम्ही सगळे उभे राहा, मी फोटो. अहो नाही आधी ये ना, सांग जरा जानू. आई बाबा खरंच नको. अगं फोटो का नको? अगं असं काय करतेस? अगं उभी तर राहा, 2 फोटो काढूया. चल. आई खरंच नको, इच्छा नाहीये. अगं इच्छा नाही म्हणजे फोटो करता इच्छा नसायला काय झालं? इकडे ऐक तर माझं, इच्छा नसायला काय झालंय तुला? आई हा जावई बापू सांगा तुम्ही. आई शानू 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 प्लीज. शानू बोलू नकोस, पण निदान हात तरी पकड. आई बाबांना वाटतं की आपलं सगळं छान चाललंय, असंच मेंटेन करूया, नाहीतर दोघांनाही प्रॉब्लेम आहे. प्लीज. अहो फोन वाजतोय. माझा नाही वाजत. अहो माझा असेल ना. अरे बापरे, कुठे आहे? हा घे. बोल वीणा, बोल. अगं बाई. हा बाळा बोल. अच्छा लोणचं बनवायला घेतेस का? वीणबाईंना सांग हो. अगं आहे तिथेच. अगं मसाल्याची बरणी तिकडेच आहे बघ, डाव्या हाताला बघ नीट वर. सापडली बघ, म्हटलं ना. आणि हे बघ बेतानेच टाक हो, नाही अधिक तिखट व्हायला नको. वरदला आवडतं ना लोणचं. बरं बाकी सगळं ठीक आहे ना? आणि तू पण जास्त काम करू नको, जरा आराम पण कर मध्ये मध्ये. ठेवू? हो हो आम्ही सगळे ठीक आहोत. हो ठेवते. कसलं लोणचं घालते का वीणा? अहो वीणबाईंनी मिरच्या पाठवल्यात, त्याच आपल्या वरदला आवडतं ना मिरचीचं लोणचं. मलाही खूप आवडतं. अहो मी काय म्हणते, जरा बाजारात जाऊ आपण, म्हणजे तिकडे घरच्यांसाठी छोट्या छोट्या भेटवस्तू घेऊया. एवढं इथे आलोय तर. नक्कीच घेऊया. तुम्ही माझी पर्स घेऊन का फिरताय पण? लक्ष्मी, ही पर्स तूच दिलीस माझ्या हातात मगाशी. अहो तेव्हा माझे हात खोळंबले होते म्हणून. शहाळी होती, स्ट्रॉ होतं, असं सगळं म्हणून. त्याच्यानंतर द्यायचे ना मला. तुम्ही पण ना, बरं दिसतं काय असं तुम्ही ओझं वाहणं. लक्ष्मी कसंही दिसू दे, मला छान वाटतं. तुझं ओझं कमी करायची संधी मला मिळाली ना, मला बरं वाटतं ग. मला सांग, सासवडला आपण असं कधी बाहेर जातो आणि तू मला तुझी पर्स धरायची संधी देतेस, असं होतं का कधी? नाही ना. म्हणून संधी घेऊन टाकली मिळाले. सासवडमध्ये हे अशी पर्स घेऊन माझी फिरला तर लोक काय म्हणतील? अगं तुला माहितीये का, हल्लीची नवीन पिढी आहे ना, ते असंच करते. म्हणजे बायकोची कामं करण्यात त्यांना काही कमीपणा वाटत नाही. समानता म्हणतात याला, कळलं का? पण मी तुझी अशी छोटी मोठी कामं करतो ना, ती समानता वगैरे म्हणून नाही. त्याचं एकच कारण आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही पण ना
छान वाटतं ना दोघांकडे असं पाहून. तुला वाटतंय तितकं हे सगळं सोपं नाहीये जानू. जयंत तुझा नवरा आहे आणि जोपर्यंत तू हे सत्य नाकारू शकत नाहीस तोपर्यंत तू त्याला झटकू शकत नाहीस. आई बाबा मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. बोल ना. आय होप तुम्ही हो म्हणाल. अरे तू विचारतात खरं. काय तुझं अचानक? अगं अचानक असं नाही, म्हणजे मी जयंत बरोबर एकांतात वेळ घालवायला आले होते. म्हणजे तुम्ही भेटला त्याचा आनंदच झालाय अगं मला. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हा हा आई बाबा. अरे जानू, काही काय बोलतेस तू? आम्ही गैरसमज का करून घेऊ? यावेळेस तू आम्हाला दोघांना इथून निघून जा असं जरी सांगितलंस ना तरी आमचा तुझ्याबद्दल काहीही गैरसमज होणार नाही. काही काय म्हणताय बाबा? आम्ही तुम्हा दोघांना इथून निघून जा असं कसं काय म्हणू शकतो ना? बरं बाई, आता सांग काय ते. उगाच पाल्लाळ लावू नकोस. आई मला आणि जयंतला म्हणजे मलाच जयंत बरोबर वेळ घालवायचा आहे. जयंत चालेल ना तुला? नाही म्हणजे तू ते यॉटचं वगैरे जे काही बुकिंग केलं आहेस ते आहेच, पण तोपर्यंत सुद्धा मला तुझ्याच बरोबर वेळ घालवायचा आहे. चालेल ना जयंत? अगं जानू, एवढंच ना? मग हे विचारायला एवढा संकोच करण्याची किंवा घाबरण्याची काय गरज आहे? खरं सांगू का, तू आणि जयंत दोघे एकत्र आहात ही आमच्याकरता खूप आनंदाची गोष्ट आहे. अगं आणि तुला जावई बापून बरोबर वेळ घालवायचा आहे या गोष्टीला आम्ही काही नाही म्हणणार आहोत का? थँक्यू आई. थँक्यू बाबा. आता आम्ही डिरेक्टली हॉटेलवरच जाऊ. जानू, तुला माझ्या बरोबर वेळ घालवायचा आहे म्हणून तू आई बाबांची परमिशन घेतलीस, पण माझं काय? तू मला माझा चॉईस विचारणार आहेस का नाही? मला तुझ्या बरोबर वेळ घालवायचा आहे पण हॉटेलवर जाऊन नाही. मला तुझ्या बरोबर बीचवर जायचंय. हे बघ, ही अट जर का तुला मान्य असेल तर मी तुझ्या बरोबर वेळ घालवायला एका पायावर तयार आहे. काय ग जानू, याची अट मान्य आहे का तुला? हो हो चालेल ना, जाऊयात. जावई बापू, नाही तुम्हाला तिला कुठे घेऊन जायचे ते जा, पण आम्हा दोघांची हॉटेलवर जायची तरतूद करा आधी. डोंट वरी आई, मी गाडीची सोय करतो. आई येते मी. बाबा येते. सांभाळून ग. हो